मराठा समाजावर अन्याय करणं माझ्या स्वभावात नाही. जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव इथं राज्यातील पहिल्या 300 बेडच्या अत्याधुनिक सामान्य रुग्णालयाच्या कामाला आज सुरुवात झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं भूमिपूजन करण्यात आलंय. तब्बल 25 एकर जागेत 155 कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. विधिवत पूजा करून बावनकुळेंनी रुग्णालयाच्या कामाला हिरवा झेंडा दाखवलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांच्यावर काय बोललेत? प्रधानमंत्री मोदींना सर्वच लोक विविध विकास कामांसाठी भेटतात. आता आपण जे सांगितलं की शरद पवार गटाचे लोक भेटणार आहेत, प्रधानमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात. सुनील तटकरे यांना ते राष्ट्रवादीच्या काँग्रेस गटाचे प्रश्न त्यांच्या नेत्यांना विचारा. कालही सांगितलं, परवाही सांगितलं, आजही सांगतोय, महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने आहे. जे काही सरकार देत आहे, मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाला न्याय मिळेल, तर ओबीसी समाजाला न्याय देताना मराठा समाजाला न्याय मिळेल, याकडे आमचं लक्ष आहे. राज ठाकरेंनी तिथली यादी घेऊन बोललं पाहिजे. आता राहिला प्रश्न टेंडरचा, ऑनलाईन प्रक्रियेचा. या देशात अशी प्रक्रिया ऑनलाईन टेंडरची आहे. कुठलाही ठेकेदार कुठेही टेंडर भरू शकतो. उद्या आरवी निविदा निघाली, आरवी 300 बेडचे हॉस्पिटल आहे, कुणीही टेंडर भरू शकतो. ऑनलाईन टेंडरमध्ये कुठल्या राज्याचा कॉन्ट्रॅक्टर कुठे येईल याचा तुमच्या हाती बंधन नाही. पारदर्शक प्रक्रिया यालाच म्हणतात. गुणवत्तेला भर द्यावाच लागतो. गुणवत्ता असल्याशिवाय बिलं मिळत नाहीत. त्यामुळे या राज्यातला कॉन्ट्रॅक्टर घेतला का अन्य राज्यातला घेतला, काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे. कामात कुठलीही दिरंगाई होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. माझं रक्तच नाही. जे कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना लखलाभ. माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर आरोप करण्याचा. त्यामुळे मराठा समाजाबद्दल माझ्या मनात कुठली वेगळी भूमिका नाही. कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे. जसा ओबीसींच्या घरातला आहे तसा मराठा समाजाचाही घरातला आहे. त्यामुळे परिवारात आम्ही कधी असं करत नाही. आम्ही सर्व मराठा समाजाला जे जे काही त्यांच्या हक्काचं आहे त्यांना देण्यासाठी काम करतो. खऱ्या अर्थानं मी कुणावर अन्याय करू शकत नाही. हा माझा स्वभाव नाही. ती चौकशी मी करणार आहे. आजच सकाळी मी ही बातमी बघितली. माझ्याकडे पत्र पण आलं. बुलेट ट्रेन बांधताना त्या ठिकाणी काही लोकांनी परस्पर बांधकाम केलं. त्या बांधकामात जास्त मोबदला उचललाय. त्यावर चौकशी करून कडक कारवाई होणार आहे. घाट सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि 29 ऑगस्टला टोकाचं आंदोलन करणार असं जरांगे पाटील. मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं, आत्ताही सांगतो की महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी उभं आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन्ही समाजाला जे जे काही त्यांच्या हक्काचं आहे ते सरकार देत आहे. मी मागेही सांगितलं की आम्हाला कुणालाही या ताटातलं त्या ताटात करायचं नाही. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीलाही अन्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होणे. बुलेट ट्रेन दोन्ही समाजावर त्या ठिकाणी सरकारची दोन्ही या ठिकाणी जबाबदारी सरकारची आहे. आम्ही सरकार म्हणून ती जबाबदारी पार पाडतोय. नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय. या कुंभमेळ्यामध्ये गुजरातचे ठेकेदार नियुक्त केले जात असल्याचा आरोप राज ठाकरे. राजसाहेबांनी तिथली यादी घेऊन बोललं पाहिजे. आता राहिला प्रश्न टेंडरचा, ऑनलाईन प्रक्रियेचा. या देशामध्ये अशी प्रक्रिया ऑनलाईन टेंडरची आहे की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुठेही जाऊन त्या ठिकाणी आपलं टेंडर भरता येतं. उद्या आरवी जर निविदा निघाली, आरवीमध्ये 1300 बेडचं जे हॉस्पिटल आहे त्याचे टेंडर काढलं, तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीला आरवीमध्ये येऊन ऑनलाईन टेंडर भरता येतं. गुजरातमध्ये महाराष्ट्राचे अनेक कॉन्ट्रॅक्टर ऑनलाईन टेंडर भरतात. उत्तर प्रदेशचे त्या ठिकाणी गुजरातमध्ये भरतात. महाराष्ट्राचे गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कुठला कॉन्ट्रॅक्टर, कुठल्या राज्याचा कॉन्ट्रॅक्टर कुठं येईल याचा तुमच्या हाती बंधन नाही. ऑनलाईन प्रक्रिया यालाच म्हणतं, पारदर्शी प्रक्रिया यालाच म्हणतं की ओपन टेंडरमध्ये यावं आणि जे काही कमीत कमी रेटचे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना ते रेट काम मिळतं. गुणवत्तेवर भर दिला जाईल का त्या? गुणवत्तेला भर द्यावाच लागतो. गुणवत्तेला भर द्यावाच लागतो. गुणवत्ता दिल्याशिवाय तुम्हाला त्यांचं बिल मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टर घेतलं का त्या राज्याचं घेतलं का, महत्त्वाचं काय, काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, ते क्वालिटीचं झालं पाहिजे आणि त्या कामामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दिरंगाई होणे ही जबाबदारी सरकारची आहे. नाशिकमध्ये लिहून 5 दिवसात प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. माझं रक्तच नाही आहे. जे कोणी माझा आरोप करताय त्यांना लखलाभ आहे. माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा. आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाही आहे. कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे. जसं ओबीसीचा घरातला आहे तसा मराठाच्या समाजातला घरातला आहे. आणि त्यामुळं परिवारामध्ये आम्ही कधी असं करत नाही. आणि मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथ शिंदेजी असतील, सुनीलराव पवारजी असतील, आम्ही सर्व मराठा समाजाला जे जे काही त्यांच्या हक्काचं आहे हे देण्यासाठी काम करतोय. त्यामुळं
खऱ्या अर्थाने मी कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही, हा माझा स्वभाव नाही. त्यामुळं कुणी माझ्यावर असं बोललं त्यांना त्यांचा लखलाभ आहे. साहेब बुलेट ट्रेन